कालच्या तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वर्णमालेला सुरुवात केली आणि वर्णमालेमध्ये फक्त स्वर कसे आहेत, स्वराचे उच्चार कसे आहेत, स्वराक्षर कशी लिहायची, त्याच्यानंतर स्वर व्यंजनामध्ये मिसळलं तर व्यंजनाक्षर कसं तयार होईल हे देखील आपण काल पाहिले। एकूण 14 स्वर आहेत। त्यामध्ये वर्णमाला यातला फक्त पहिला घटक आपण घेतलाय। स्वर या स्वरालाच अच देखील म्हटलेलं आहे। आज आपल्याला दुसरा घटक पाहायचा आहे त्यातला, तो म्हणजे स्वरादी। स्वरादीचा जर तुम्ही याच शब्दाचा विग्रह करा, कारण ही संधी आहे, स्वर अधिक आदी। आदी म्हणजे आधी, स्वर आहे आधी ज्यात असा तो वर्ण, असं त्याचं नाव झालेलं आहे, तो कोण आहे? स्वरादी। म्हणजे याचा अर्थ स्वरादी हे पूर्ण उच्चाराचे नाही आहेत, त्यांना उच्चारासाठी त्यांच्या आधी स्वर वापरणे आवश्यक आहेत, म्हणून यांना तुम्ही परवर्ण देखील म्हणू शकता। स्वराला आपण अच आधीच म्हटलेलं आहे आणि अच अधिक आदी यांच्यापासून सुद्धा संधी झाली बघा, ती म्हणजे अजादी। आणखीन एक नाव मिळालं स्वरादीला, अजादी। मग आता स्वरादी हे किती प्रकारचे आहेत? तर आपले इथं स्वरादी हे 2 प्रकारचे आहेत। 2 वर्ण आहेत स्वरादीमध्ये सुद्धा मिसळलेले। एक हा जो शीर्षबिंदू आहे आणि इथं बिंदू खाली बिंदू आहे। मग आता याचं वाचन कसं करायचं? आम्ही असं म्हणणार आहे की याला शीर्षबिंदू आणि बिंदू खाली बिंदू, मग वाचन करण्यासाठी त्याला काही ना काहीतरी नाव द्यावे लागेल, म्हणून याला नाव देण्यात आले ते म्हणजे अनुस्वार। म्हणजे हा मागावून स्वार होतो, मागावून स्वार होणारा अनु, म्हणून त्याला अनुस्वार म्हटलेला आहे बघा। आणि याला वाचायचं कसं? तर याच्या आधी कोणाचा उच्चार होणे आवश्यक आहे? स्वराचा उच्चार होणे आवश्यक आहे। म्हणजेच याच्या आधी स्वर तुम्हाला वापरावा लागेल, याच्याही आधी तुम्हाला स्वर वापरावा लागेल। याला अनुस्वार तर याला विसर्ग हे नाव प्राप्त झाले। झालं? मग आता स्वर, कोणता स्वर घ्यायचा? मग वर्णमालेमध्ये एक वाक्यता असण्यासाठी तिथं आद्य स्वराची निवड झाली, ती म्हणजे अ ची निवड झाली बघा। यांच्यामध्ये अ अधिक अनुस्वार, मग ह्या दोघांना मिळून जे काही तयार होईल ते अनुस्वार युक्त अक्षर तयार झाले, लक्षात ठेवायचंय। कारण 2 वर्ण एकत्र यायला लागले, त्याला तुम्ही असं लिहिलंय। मग आता प्रश्न पडला की याला वाचायचं कसं? कारण हे आता 2 वर्ण एकत्र आलेले आहेत, मग ह्या शीर्षबिंदूचं वाचन कसं करायचंय? मग वाचन करण्यासाठी सुरू झालं म्हणजे ह्या अनुस्वाराचं वाचन, म्हणजे अनुस्वार म्हणजे याचा नाकातून स्पष्ट खणखणीत उच्चार होत असेल तर त्याला अनुस्वार म्हणायचंय। कारण या शीर्षबिंदूला ओझरतं जर तुम्ही वाचलं तर त्याला तुम्ही अनुस्वार वाचू शकत नाही, अनुस्वार म्हणू शकत नाही, त्याला अनुनासिक म्हणतात। आपण ते पण थोड्या वेळातच पाहू की शीर्षबिंदूला अनुस्वार केव्हा म्हणायचं आणि अनुनासिक केव्हा म्हणायचं बघा। हा जो स्पष्ट खणखणीत उच्चार असणारा शीर्षबिंदू आहे त्याचं वाचन तुम्ही वाङ्मयाचं न सारखं करू शकता, कारण हे पुढे जाऊन क वर्गामध्ये तुम्हाला आढळेल। आता पुन्हा म्हणू नका की क वर्ग काय आहे, जे कोणी नवीन असतील त्यांनी लगेच त्यांना समजायला लागेल थोड्या वेळातच बघा। कारण व्यंजन आपण जेव्हा व्यंजन सुरू करूया त्यांचं याची सुरुवात होऊनच जाईल। क ख ग घ ङ, वाङ्मयाचं ङ हे क वर्गात आहे, कारण क म्हणत असताना जिभेचा मागचा भाग हे मागच्या आपल्या मानेला चिकटतो आतून गळ्याला। क क क म्हणून बघा तुम्ही क, तर लगेच जाणून तुम्हाला क क क, लगेच तुमचा भाग हा जिभेचा भाग आतल्या भागाला चिकटलेला आहे। त्यातला तो शेवटचा जो आहे 5व्या स्थानचा त्याला म्हटलेलं ङ, क वर्गातलं ङ। आता हा बघा च वर्गातला, याला बघा वाचा, काय वाचता? आता बरेच जण वाचण्यामध्ये याला चूक करू शकतात, काही जणांना त्र वाचतात। काय वाचतात? त्र। त्र होणार नाही, कारण त्र म्हटल्यावर ते नाकातून निघणारच नाही ना बघा। त्र 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 त्र। आता बघा मी याला जर वाचायचं असेल तर नाक बंद करून मला वाचता येणार नाही बघा। मग आता याला काय वाचायचं? तर याला ञ, याला काय वाचतात? ञ। च छ ज झ ञ बघा, च छ ज झ ञ, याचा अर्थ हे बरोबर नाकातून निघतंय। झालं? मग आता बघा क च ट, ट वर्गातलं हे बाणाचं न, कारण यापासून बघा हे 3 असे आहेत अनुनासिक व्यंजने, यांच्यापासून मराठीमध्ये एकही शब्द सुरू होत नाही। झालं? बघा तू म्हणतो सर बाण मध्ये नाही का, बाण 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 न शेवटी आहे। झालं?
अर्धमागधी किंवा जैन धर्मीय जी भाषा आहे त्यांच्यामध्ये मात्र हे न पासून सुरू होतात. ते बघा ते असं म्हणतील नमो झालं, आणि बाकीचे संस्कृतवाले असे म्हणतात नमो. हे बघा इकडचं नमो असं आहे आणि तिकडचा नमो. जिभेचा शेंडा मध्यभागी लागला पाहिजे. नमो. जिथं ट असतं बघा ट ठ ड ढ न न न न न ट ट ट ट नमो नमो. ऐका नमो आणि नमो बघा न ऐकू येतं, जिभेचा शेंडा दाताला लागतो. न ट ठ ड ढ न आले क च ट. आता त त वर्गातलं कोण याच्यातलं न आणि प वर्गातलं कोण याच्यातलं म. हे झाले बघा. म्हणजे तुम्हाला या अनुस्वाराच्या ऐवजी जर यांचा वापर करता येत असेल खणखणीत, मग यातला कोण घ्यायचा वाचायला याच्यासाठी? कारण आपल्याला सुरुवात वर्णमालेमध्ये याचं वाचन करावं लागेल ना. मला सांगा मग याला तुम्ही कसं वाचलं? असं वाचतं का? मग बघा लहान लेकराला सुद्धा ते वाचता येणं आवश्यक आहे, कारण तो फक्त तुमचं पाहून पाहून तुमचं अनुकरण करूनच तो वाचन करेन. झालं? ती भाषा त्याला पण येणं आवश्यक आहे. बघा म्हणजे होठ बंद होतात म्हणजे म. म्हणजे याचं वाचन समजण्यासाठी त्यांनी काय केलेलं इथं म वापरलेलं, फक्त वाचन त्याचं झालं. बरं यावरून कळतं की अनुस्वार जो आहे तो खणखणीत उच्चाराचा आहे, तो नासिक्य आहे, म्हणजे त्याचा उगम नाकातून होतोय. नंतर मग जिभेचा कोणता भाग कुठं लागतोय उच्चार करताना त्यावरून त्यांचं उगमस्थान तुम्ही ठरवू शकता. म्हणजे याचं अनुस्वाराचं निश्चित उगमस्थान आणखीन ठरलेलं नाही, नासिक्य आहे हे सर्वांनाच माहिती झालं. मग आता हे जे मी वापरलेले आहेत वर न द म हे जे आहेत, एवढे जे मी लिहिलेले आहेत यांना परसवर्ण म्हणतात. काय म्हणतात? परसवर्ण. हे शब्द लक्षात ठेवा. काय म्हणतील सर परवर्ण इथं आलं होतं, इथं काय आलं? परसवर्ण. परसवर्ण म्हणजेच अनुनासिक व्यंजने यांनाच परसवर्ण म्हटलेलं आहे, जे अनुस्वाराच्या ऐवजी आपल्याला उच्चारामध्ये वापरता येतात. झालं. मग आता प्रश्न असा पडला काही जणांसमोर की सरने आत्ताच आपण ह्या शीर्षबिंदूला अनुस्वारही म्हटलं होतं, अनुनासिकही म्हटलं होतं, केव्हा त्याला आम्ही अनुस्वार वाचायचं, केव्हा त्याला आम्ही अनुनासिक वाचायचंय? बघा आता हा जो शीर्षबिंदू आहे, या शीर्षबिंदूचं वाचन दोन पद्धतीने तुम्ही करू शकताय. एक, तुम्ही अनुस्वार त्याला केव्हा म्हणावं किंवा वाचावं, जेव्हा बघा नाकातून, तो पण कसा? स्पष्ट खणखणीत उच्चार, तेव्हा कोणतो? अनुस्वार. अन्यथा काय झाला? आता बघा याला अनुनासिक, फक्त अनुनासिक शब्द म्हणायचं, अनुनासिक व्यंजन म्हणायचं नाही. चिन्ह तेच, फक्त नावं मात्र त्याची दोन, वाचनानुसार त्याची पडलेली दोन नावे. अनुनासिक म्हणजे हा काय होईल? नाकातून, तो पण कसा? ओझरता उच्चार निघाला की समजायचं कोण आहे? अनुनासिक. मग आता यांची काही उदाहरणं पण आपल्याला पाहावे लागतील ना, की कोण अनुस्वार आहे आणि कोण अनुनासिक आहे. याला समजा मी आता एक उदाहरण इथं दिलंय बघा. हा शब्द वाचा झालंय आणि मी इकडे घेतलेलं आहे पुरात. चल इथंही तोच शब्द आहे, इथंही तोच शब्द आहे. सर आम्ही वाचन कसं करायचंय? असं समजा ना की एखादा व्यक्ती नव्यानं मराठी शिकतोय, मग त्याला कसं शिकवायचं आहे आता आम्हाला? याला कसं वाचणार तो? याला वेदांत, वेदांत हा माझा भाचा आहे, बुद्धिवंत ज्याला म्हणतो आपण वेदांत. आणि इकडे बघा बरं, 4 वेदांत पुष्कळ ज्ञान दडलेले आहे. इथं म्हणणार आहे का आपण 4 वेदांत पुष्कळ ज्ञान दडलेले आहेत? नाही, 4 वेदात. वेदात बघा उच्चार ओझरताय बघा, वेदात वेदात वेदात, एकदम किंचित त्याच्यामध्ये जाणीव होती.
खणखणीत उच्चार नाहीये, पण इथं बघा वेदांत वेदांत लगेच कळतं की अरे नचा उच्चार नाकातून होत होता, याचा अर्थ हा पक्का अनुस्वार आहे आणि हा कोण याच्यातला ओझरता उच्चाराचा आहे. म्हणजे हे जर याच्यामध्ये गोंधळ होत असेल ह्या दोघांच्या लिखाणामध्ये किंवा वाचनामध्ये, तर त्यावेळेला एक सोपी पद्धत आहे की यातलं तुम्ही अनुनासिक व्यंजन वापरूनच त्याला लिहिलेलं किती पद्धतीनं योग्य. म्हणजे याला आता तुम्ही कसं वाचणार त्यांनी विचारलं, वेदांत वाचणार आहात का वेदामध्ये वाचणार आहात, यापैकी सांगा. वेदांत का वेदामध्ये, तर याचं वाचन आम्ही वेदांत केलंय म्हणजे ह्या अर्थाने त्याला वाचायचं, कारण परीक्षेमध्ये हे उदाहरण येऊन गेलेले आणि पर्यायामध्ये ते असे देत राहतात आपल्याला की यापैकी कोण घ्यायचंय तुम्हाला. जशाच तसं पण देतील पण ते घेता येणार नाहीये, कारण त्याच्यातून वाचता येणार नाही. मग तुम्ही वाचन करून दाखवा याच्यातून. मग याच्यात सांगा कोण याच्यामध्ये तुम्ही याला वेदांत वाचताय का वेदामध्ये वाचताय. बघा 4 वेदामध्ये, हे बघा ओझरता उच्चार इथे आहे म्हणजे हे होणार त्याचं उत्तर. 4 वेदामध्ये पुष्कळ ज्ञान दडलेलं आहे. मग आता असेच काही शब्द आणखीन तुम्हाला सापडतील का. जसं बघा इथं वेदांत झालंय, मग मी इथं दिलंय बघा कालच त्यांचे देहांत झाले. बघा इथं देहांत झाले आणि दुसरं मी देतोय बघा त्यांच्या सोन्याची अंगठी सापडली. गिळली असतील त्याच्यातच ते गेले असतील. आता सांगा याच्यात काय, कालच त्यांचे देहांत झाले, इथं पण तोच शब्द आहे, इथं पण तो शब्द. वाचायचं कसं आहे बघा, ज्याचा खणखणीत उच्चार झालाय तो अनुस्वार आणि ज्याचा ओझरता उच्चार झालाय तो कोण झाला याच्यामध्ये अनुनासिक. त्याला दोघांकडे शीर्षबिंदू दिसतंय पण याच्यामध्ये खणखण उच्चार बघा, कालच त्यांचे देहांत असं लिहायचं का देहामध्ये असं लिहायचंय. तर हे देहांत बरोबर आहे आणि इकडे याचं काय करावं लागन, देहामध्ये असं त्याला दिलेलं आहे. आता त्या व्यक्तीला आदर दिलाय म्हणून त्याच्यावर काय लावलंय आम्ही इथं, जो शीर्षबिंदू लावलेला आहे तो अनुनासिकाच्या रूपात घेतलेला आहे. मग असेच आणखीन आपल्याला काही शब्द घेता येत, मी या साईडला लिहितोय बघा बरं, याला तुम्ही कसं वाचू शकता. काही जण याला वृत्तांत वाचतील तर काही जण याला वृत्तामध्ये असं वाचतील. मग यावर एक कळतं की अनुनासिकाचा जो काही शीर्षबिंदू वापरला जातोय तो अनेक वचनी नामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडतानाच सामान्य करताना तो अनुनासिक वापरला जातो. लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं वृत्तला तुम्ही त लावताय तर त्याला आपण वृत्तात, अनेक वृत्तात म्हणजे त्याचं अनेक वचन करून वाचतोय. पण जर तुम्ही त्याला वृत्तांत वाचलंय तर मग ते वेगळ्या अर्थानं आलेलं आहे. तसाच एक शब्द आहे बघा बरं, याला वाचा. आता कसं वाचता, वाचन 2 पद्धतीने होऊ शकते. आता याचं शालांत काय झालं, हे शालांत म्हणजेच काय, 10वीची परीक्षा या अर्थाने घेतलेले म्हणजे शाळेचा अंत शालांत. आणि शालात म्हणजे शाळांमध्ये, अनेक शाळांमध्ये. लक्षात ठेवायचं, अनुनासिक जरी ओझरता असला त्याचा उच्चार होत नसला तरीही शुद्ध लेखनाच्या नियमासाठी तो द्यावाच लागतो. वाचन जरी नसलं तरीही, कारण आपण भाषेची 2 रूपं पाहतोय, त्याच्यामध्ये काय एक लेखी स्वरूपातलं आहे आणि मौखिक स्वरूपातलं आहे. झालं, जे अमूर्त स्वरूपामध्ये तिथं ते दिसणार नाही पण मूर्त स्वरूपात तुम्हाला ते दाखवाच लागतोय. झालं, वृत्तांत शालांत यामध्ये तुम्हाला घेता येईल. आता मी जर शब्द इथं लिहिला त्यामध्ये तुम्हाला कोणता बरोबर वाटतोय, 2 घरात, 2 घरात सांगा याच्यामध्ये 2 पैकी कोणतं बरोबर आहे. मी एका घरात नाही म्हटलंय, किती घरात म्हटलंय, 2 घरात, 2 घरात. तू म्हणता सर वाचताना तर काय वरचंच बरोबर वाटतंय, पण हे इथं चुकलेलं आहे. कारण शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये इथं काय पाहिजे तर डोक्यावर शीर्षबिंदू पाहिजे जो अनुनासिकाच्या रूपात आहे. बघा 2 घरात, 2 घरामध्ये हे झालं त्याच्यातलं योग्य उत्तर. मग शीर्षबिंदूचं वाचन काय झालं, अनुस्वार. काही जण असं म्हणू शकतात की अनुस्वाराचा खणखणीत उच्चार झाला तर तो अनुस्वार, आणि अनुस्वाराचाच उच्चार जर खणखणीत न होता ओझरता उच्चार जर झाला तर त्याला काय म्हणतात, अनुनासिक. थोडक्यामध्ये शीर्षबिंदूचीच ही 2 नावे झालेली आहेत. चल आता पुढे आपण निघूया, ते म्हणजे स्वर इथं लिहिलेलं आहे आणि स्वराच्या नंतर स्थान कोणाचं इथं, विसर्गाचं. याचं नावाचे बघा बरं, विसर्ग. ना
हवेचा हळूवार विसर्ग होऊ द्यायचा. जसं एखाद्या धरणातलं पाणी नाही का, अतिरिक्त पाणी असेल तर ते कसे सोडणार आहे, ते धरणाचं लगेच अशी खिडकी वर नाही करत, खालून वर नाही करत. खालून वर केलं तर धरणच फुटून जाईल. पाण्याचा जोर हा खालीच असतो. मग ते काय करतात, वरून खाली करतात. ती खिडकी हळूहळू 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 खाली करतात आणि वरून तो पाण्याचा विसर्ग हळूवार होतो. विसर्ग म्हणजे विसर्जन झालं. मग आता काय म्हणते, सर तुम्ही याचं वाचन तर करून दाखवलं आम्हाला, पण याचं वाचन काय करायचंय, वाचा. मग यासाठी आपण एक आद्यस्वर घेतलेला आहे आणि हा विसर्ग घेतलेला आहे आणि याला असं लिहिलंय. आता याचं वाचन कसं करत ते म्हणतात की ह्या विसर्गाला म्हणजे ह ला हिसडा देऊन हळूवार वाचन करा. बघा, म्हणजे इथं तुम्ही ह वापरलं आणि त्याला असं हिसडा दे 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 विरून टाकलं. बघा त्याला हळूवार. मग पुन्हा मग सर याचं उगमस्थान काय आहे? याचं उगमस्थान तुम्ही सांगितलं आम्हाला नासिक आहे, पण याचं उगमस्थान काय आहे विसर्गाचं? बघा तुम्ही उच्चार करा. बघा अचा उच्चार जरी केला तर तो कंठामध्ये, पण अच्या नंतर येणारा ह बघा, नुसतं ह म्हणा, ह, तर इथं तुमचा कंठामध्ये तो निर्माण होतो ह. म्हणजे याच्याहून कळतं की विसर्गाचं उगमस्थान आमच्याकडे झालेलं आहे. कोणाचं? विसर्गाचे उगमस्थान कोण आहे? हे कंठ. मग एक लक्षात ठेवायचं की नेहमी हा विसर्ग अच्या नंतरच असतो का? कारण काहींनी इतका गोंधळ करून ठेवला की वर्णमालेमध्ये आधी आधी काही काही पुस्तकामध्ये सरळ सरळ असं न देता असंच लिहायला लागले, हेच विसर्ग आहे, हे अनुस्वार आहे आणि हे विसर्ग आहे असं दाखवायला लागलेत. आणि मग विद्यार्थ्यांचा मूळ ध्वनी वेगळे करताना गोंधळ व्हायला लागला. आता एक लक्षात ठेवायचं यामध्ये आपण की हे विसर्ग अच्या नंतर येऊ शकतो, तसंच आच्या नंतर सुद्धा येऊ शकते. हे पाहायचं असेल तर आपल्याकडे हे शब्द पाहा लागतील, कारण हे संधीमध्ये आपण घेणारच आहोत. ज्यावेळेला आपण विसर्ग संधी शिकू त्यावेळेला बघा, भा अधिक कर, म्हणजे याचा अर्थ असा शब्द आहे आपल्याकडे भास्कर, तो पुढे तयार होतो. त्याला तो रस्व ईच्या नंतर सुद्धा आढळतो. उदाहरणार्थ बघा बरं, याला वाचा आता, नी अधिक धन, निर्धन. त्या विसर्गाचं र होते पुढे चालून. याचा अर्थ ईच्या नंतर सुद्धा काय येऊ शकते? विसर्ग येऊ शकते. दीर्घ ईच्या नंतर सुद्धा विसर्ग आढळते. याचा अर्थ काय झाला? मग इथं शब्द दिला बघा मी, आशी अधिक वाद. आता हा शुद्ध लेखनामध्ये बऱ्याच वेळेस आलेला आहे. आशीर्वाद, शी दीर्घ असतं कधी पण, लक्षात ठेवायचं आहे. आणि रफाळ जो आहे तो वावर चालला जाईल. आशीर्वाद हे ई इथं मी घेतलंय. रस्व उ नंतर काय आलं? विसर्ग आढळलंय. यासाठी तुम्हाला शब्द अर्थ बघा, दु अधिक ख. मग याला वाचन कसं करणार तुम्ही? दुःख, दुःख. बघा, दुःख, 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 दुःख नाही, दुःख, दुःख. आणि जसं तुम्ही पुढे वाढवाल तेव्हा विसर्गाचा लोप होईल. दुखतय, दुखतय, दुखणे. तिथं मात्र तुमचा आता विसर्ग येणार नाही. झालं. असं करत करतो पुढे येईना. आता याच्या ठिकाणी सुद्धा दिसतोय तो ऐ. बघा ऐ हा पण येतोय विसर्ग याच्यामध्ये. हा शब्द बघा, शने अधिक चर. याचा अभ्यास आपण नंतर करू. शनेश्चर, शने अधिक चर, शनेश्चर. याचा अर्थ इतकं नुसतं पाठांतर करून होणार नाही. हे वर्णमालेपुरतं ठीक आहे. कारण काय की विद्यार्थ्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे की ह्या शब्दाला त्यांना म्हटलं फोडा म्हटलं तर ते असं गोंधळ करतात. हे बघा, द मध्ये होतं उ आणि हे विसर्ग अयुक्त विसर्ग लिहितात. असं होणार नाही, कारण याच्यामध्ये स्वर आलेला आहे उ. हे बघा उ, आणि त्या उच्या नंतर कोण आलेलं आहे? इथं विसर्ग. ही पद्धत लिखाणाची चूक झालेली आहे. इथं काय पाहिजे होतं? विसर्ग. आणि पुढं ख, आणि ख मध्ये कोण आहे? अ आहे. तर एवढा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढचं आपण थोड्या वेळातच पाहू. वर्णमालेतला तिसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यंजन. व्यंजनांची संख्या एकूण 34 आहे. व्यंजनांना आपण परवर्ण देखील म्हणतो. म्हणजे याचा अर्थ आता परवर्णांची संख्या किती झाली? कारण याआधी आपण 2 परवर्ण वापरलेत. ते म्हणजे आहा, त्यातला आम्ही घेतला होता अनुस्वार आणि दुसरा होता विसर्ग. यांना आपण काय म्हटलेलं आहे? परवर्ण. आणि हे परवर्ण 34 आणि ते 2 झाले 36 परवर्ण मराठीमध्ये आहेत. चला आता व्यंजन पाहायची म्हटले की व्यंजनाचे उगमस्थान देखील आपल्याला कळाले पाहिजे. त्यासाठी एक थोडंसं चित्र मी छोटंसं काढतोय. काल मी काढून दाखवलंय तुम्हाला
कारण त्यांची उगमस्थान माहीत असणं आवश्यक आहेत. पहा, हे झाले ओष्ठ, लिहून काढतो मी. हे दात, दंत, बाकीचे पण आहेत त्याला, फक्त काही समोरचे दाखवायचे फक्त दोनच नाही आहेत, सगळेच आहेत त्याला. पूर्ण वरचे 16 आणि खालचे 16 असे 32 दात आहेत त्याला. त्याच्यानंतर इथं जो आलेला आहे हा खरबरीत भाग जो आहे त्याला दंत तालू म्हणतात, त्याला वर्ष म्हणतात. हा भाग कुठे येतो? हा मुखाचा. आता बघा छत सुरू झालंय, घुमट, छताचा खालचा भाग झालं. आणि इथून जो भाग सुरू झालेला आहे, आपण हा अंदाजित बघा बरं इथपर्यंत घेतला होता. जोपर्यंत ते नरम भाग लागत नाही, मृदू भाग लागत नाही, तोपर्यंत या भागाला आपण कठोर तालू म्हटलेला आहे. आणि ह्या कठोर तालूचा मध्य जो भाग असतो, अंदाजित भाग आहे, त्याला आपण मूर्धा म्हटलेला आहे. झालं. आणि इथून जो भाग सुरू झालेला आहे मृदू भाग आहे, तो मृदू तालूचा भाग आहे. आणि हा मृदू तालूचा भाग म्हणजेच कंठाचा भाग. सुरुवात झाली कंठाला, हे झालं इथं खाली आलेले. हे लटकताना दिसते ना ती पडजीभ आहे. बघा तुम्ही असं तोंड उघडून बघा आरशामध्ये. आजकाल आरशाची पण गरज नाही, मोबाईलच आहे आपल्याकडे, सेल्फीमध्ये लगेच पाहता येतो, तर लगेच असं पाहिलं की ते काहीतरी आतमध्ये लटकताना दिसतं. म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण? पडजीभ. ही मुख्य जिभेच्या तुलनेला लहान असते. झालं. बघा त्याला आपण युला इंग्लिशमध्ये म्हणतोय. आणि हे झाला जिभेचा भाग, हा आला. झालं. हे दोन भाग झाले. ही झाली तुमची अन्ननलिका. ही इथं श्वसन नलिकेमध्ये तुम्हाला स्वरयंत्र, म्हणजे इथपर्यंत कंठाचा भाग आहे. हा जो भाग आलेला इथपर्यंत हा आपण कंठाचा भाग म्हणूया. आपण याला 1 नंबर दिलं होतं. हे कठोर तालूला आपण 2 नंबर, तर हे मध्यभागीचं म्हणजे तालूच्या नंतरचा भाग आहे म्हणून याला आपण 3 क्रमांक दिलं, याला 4 क्रमांक, याला 5 क्रमांक, सगळ्यात शेवटी काम पडेल कोणाचं? 6व्याचं. त्याला आपण वर्ष म्हटलेलं आहे. झालं. वर्षचं ठिकाण परीक्षेला विचारलं होतं. दंत आणि कठोर तालू यांच्यामधील फुगीर व खरबरीत भाग म्हणजेच काय? तर वर्ष म्हणजेच काय? दंत तालू. ते सुद्धा आपण उगमस्थान पाहणारच आहोत. झालं. फुफ्साकून येणारी हवा पहिले कुठून निघणारे? ही ह्या स्वरयंत्रातून, म्हणजे कंठातूनच ती पुढे मुखातून बाहेर पडते. मुखाचा भाग जर बंद झाला तर नासिक म्हणजे नाकाच्या पोकळीचा भाग इथं काय होईल? मोकळा होईल. आणि इकडून सुद्धा काय निघेल? हवा बाहेर पडेल आणि तिथून नासिक वर्ण जन्माला येतील. झालं. मग आता याच्यामध्ये व्यंजन वर्णामध्ये बघा सगळ्यात पहिले आम्हाला पाहायचे ती म्हणजे स्पर्श व्यंजने. आणि या स्पर्श व्यंजनांनाच एक प्रकारे स्फोटके देखील म्हटलेलं आहे. कारण त्यावेळेस काय होतं? जिभेचा भाग हा मुखातील अवयवांना किंवा होटाचा स्पर्श होऊन काय होतं? हवा आतमध्ये अडवली जाते आणि हळूच कोण सोडून झाली. सोडले म्हणजे स्फोट होणे. स्फोट म्हणजे काय? असा बॉम्ब स्फोट नाही होत त्याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. स्फोटके म्हटलेलं आहे त्यांना. झालं. स्पर्श व्यंजनांची संख्या हे 25 आहे. याच्यामध्ये बहुमत कोणाच्या बाजूला आलेलं आहे? तर स्पर्श व्यंजनाच्या बाजूला आलेले आहेत. स्पर्श व्यंजनामध्ये सुद्धा 3 भाग पाडलेले. आता खऱ्या अर्थानं ते 2च भाग पडायला पाहिजे होते, कारण कठोर आणि मृदू हे 2च भाग पडतात. झालं. पण याच्यामध्ये बघा बरं, हे झाले इथं कठोर व्यंजन, इथे आलेले हे मृदू व्यंजन. आणि हे पण कोण आहे? तर हे अनुनासिक व्यंजन आहेत. अनुनासिक तर आहेच आहे, प्लस कसे? ते मृदू सुद्धा आहेत. बघा म्हणजे मृदू 2 पद्धतीत आलेत. हे मृदू पण आहे, हे पण मृदू आहे, पण हे अनुनासिक मृदू आहेत. मग आता याच्यामध्ये उच्चाराचं स्थान कसं ठेवायचं? त्यावरून यांचे एकूण 5 स्थान झालेले. कठोराकडे बघा प्रथम स्थान असणारं, द्वितीय स्थान असणारं, तृतीय स्थान असणारं, चतुर्थ स्थान असणारं, पंचम स्थान असणारं. पंचम म्हणजेच हा शेवटचा. कारण क्रम दाखवताना कधी पण शेवटचा आकडा बोलायचा नसतो, तो शेवटचा म्हणत असतो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि शेवटचा. झालं. आता हे लक्षात कसे ठेवायचे? मग यांचे वर्ग पाडण्यात आले आणि वर्ग सुद्धा कशावर पाडण्यात आले? त्यांच्या उच्चाराच्या उगमस्थानावर आधारित हे वर्ग पडलेले आहेत. एकेकाला आपण घेऊया पहिले मैदानामध्ये. चला, आपल्याकडे इथं पहिला जो वर्ग घेतलेला आहे तो क वर्ग आहे. याला वाचताना आपण क वर्ग वाचा. झालं. क क क म्हटलं तर बघा जिभेच्या मागचा भाग आहे आतमध्ये, हा ह्या भागाला टच करतोय. बघा बरे, या भागाला जिभेचा भाग टच करेल.
क क क क हा कंठ्यामध्ये निर्माण झालाय म्हणून हा कंठवर्ण आहे. पण हा वर्ग झालाय, हा पूर्ण वर्ग कुठे गेले? कंठ्यामध्ये. आता याच्यामध्ये 5 कोण आहे ते पण बघूया. वर्ण व्यंजन व्यंजन वर्ण बघा. याच्यामध्ये सर्वात पहिले बघा याला लिहिताना कसं लिहिलंय, हे क हलचिन्ह दिलंय, व्यंजन वर्ण. आता याला मध्यभागी दंड दिलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण मराठीमध्ये वर्णांचं लिखाण, खास करून व्यंजनांचं जे लिखाण आहे त्याच्यामध्ये एकतर ते पूर्ण गोल वापरून केलेलं आहे किंवा अर्ध गोल वापरून केलेलं आहे. उभा दंड घेतलेला आहे, काही ठिकाणी आडवा दंड घेतलेला आहे, काही ठिकाणी तिरपा घेतलेला आहे, कधी काही ठिकाणी अर्धच घेतलेला आहे. या सगळ्या रेगांचा वापर करून त्यांनी काय केलेलं आहे? वर्णमालेमधील वर्णांचं लिखाण केलेलं आहे. झालं. याच्यामध्ये आता हा कोणता दंड असणारा आहे? मध्य दंड असणारा आहे. लक्षात ठेवायचं, व्यंजन वर्ण असतानाच त्यांचा दंडाचा उल्लेख करायचा आहे. अक्षरात गेल्यावर त्यांच्या दंडाचा उल्लेख करायचा नाही. जोडाक्षरामध्ये जेव्हा हे व्यंजन वर्ण असतील, उच्चारानं अपूर्ण असतील, त्याच वेळेला यांचा दंडाचा विचार करायचा, अन्यथा करायचा नाही. चल क. आता इथं बघा बरं, हे ख वाचलं. ख पहिले हे ख आहे ना असे लिहिल्या जायचे. आता सांगा काही जण याला तर काय वाचतील? रवच वाचतील, रव. कारण याला जर सा लावलं, मागून जर र लावलं आणि याला काढलं तर साखरच वाचतील. साखर नाही, सारवर. साखर तर आपण वाचतोय. मग चला आता इथं काय वापरायचं? म्हणून याला दुमडून, याचा पाय दुमडून याला जोडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की र आणि व हे दोन वर्ण मिळून ते काय एखादं जोडाक्षर झालंय का? तर नाही, ते एकच व्यंजन वर्ण आहे, ख. आता याचा दंड कोणता आलेला आहे बघा बरं. हा झाला मध्य दंड असणारा, हा झालेला आहे जोडून आला म्हणून त्याला जोडदंड, याला अंत्यदंड देखील म्हणतात. इथे पुढे आलं बघा क ख. आता याला वाचा ग. सर हे पण शेवटून आला. अरे शेवटून नाही म्हणायचं, मग तो जोडून आलाय का? तर नाही, तो स्वतंत्र आलाय म्हणून याला स्वतंत्र दंड म्हणा. क ख ग घ. आता घ हे ह्या तीन पैकीच एक जण आहे कोणतरी, सांगा आता कोण आहे? सर हा घ जोडून आलेला आहे, उभा दंड आहे म्हणून याला आपण काय म्हणणार? जोडदंड किंवा अंत्यदंड. आता पंचम स्थानचं कोण आहे शेवटचं? तर हे आलं बघा, हे वाङ्मयाचं ङ. काय म्हणते सर त्याला मी ड वाचू का? ड ड ने वाचायचं, मग ते नाकातून निघणारच नाही बघा. क ख ग घ ड. ड आहे का? ते नाही, ङ. हे टिंब जे आहे तेच ङच उच्चाराचं चिन्ह आहे ना, त्यांना डच वाचलं असतं काही नाही. मग सर याला हे कोणता दंड द्यायचा आहे? आता याला अर्धदंडच म्हणतात. खरं पाहिलं तर मराठीचं लिखाण असं 2 रेगीमध्ये करायला पाहिजे. 2 रेगी म्हणजे एकूण 3 रेगी झाल्यात त्या. बघा यांच्यामध्ये जर पाहिलं तर हे अंश आणि हे अंश असतं, हे झालं ङ. असं त्याचं खरं लिखाण आहे, पण आपण एवढं काळजीपूर्वक करत नाही. मग याला कोणता दंड म्हणायचा? याला अर्धदंड म्हणा. मग सांगा व्यंजन वर्ण लिहिण्यासाठी दंडाचे किती प्रकार वापरले जातात? तर काही जण लगेच मस्तील 1 2 3 4 5. 5 प्रकार आहेत सर. 5 नाही, 4च आहेत. हे बघा हे परत आलेलं आहे. मग 1 2 3 4 त्याच्यामध्ये मध्यदंड, त्याच्यानंतर जोड किंवा अंत्यदंड, स्वतंत्र दंड आणि अर्धदंड, असं यांच्यासाठी आपण एवढे लिहून काढलेले आहेत. या आता क वर्गानंतर आपण चाललोय ह्या च वर्गाकडं. आणि च वर्गाचं वाचन करताना त्याच्यामध्ये य मिश्रित ते च वाचावे. च नाही वाचायचं. च म्हटलं जिभेचा शेंडा समोर येईल. च नाही, च च. हे च म्हणजे जिभेच्या कडा उचलल्या. च च च झाले बघा. आता हे च, मग च म्हणताना तुमचा जिभेचा भाग कोणाकडे गेलाय? कडा कुठे गेल्या? टाळूकडे गेलेला, म्हणून याला तालव्य म्हटलेलं आहे. आता वाचायला काय वाचताय? च छ ज झ आणि हे आलेलं शेवटचं ञ. च छ ज झ ञ. च छ ज झ ञ. च छ म्हणजे पोझिशन बघा तोंडाचे. च छ ज झ ञ म्हणजे आतमध्ये बरोबर जात आहे. म्हणजे याचं वाचन करत असताना तुम्ही याच्यामध्ये च मध्ये य मिसळून वाचा, याच्यामध्ये तुम्ही छ मध्ये य मिसळून वाचा, याच्यामध्ये ज मध्ये य मिसळून वाचा, याच्यामध्ये झ मध्ये य मिसळून वाचा. याच्यात नका वाचू, तर वाचता येणार नाही. ञ ञ ञ नळाचं न आणि य मिश्रित करावं लागेल ते तुम्हाला. ञ झालं. हे झालं. कोणते झालेत?
तालव्यवाले. मग हे कोणता दंड आला बघा, हा दंड आला, याच्यामध्ये अंत्यदंड, जोडदंड, हा झाला अर्धदंड, हा झाला जोडदंड, जोडदंड, जोडदंड. क च ट, क च ट, ट ट ट म्हणजे बरोबर मूर्धन्य झालेला आहे. मूर्धा म्हणजे ह्या मध्य भागाकडे जीभ गेलेली बघा. ट ठ ड ढ न. कोण कोण आले यांच्याकडे बघा बरं. हे ट ठ ड ढ बाणाचं न, ट ठ ड ढ न. चला याच्या कोणता दंड आहे हा? सर याच्याकडे अर्धदंड आहे, अर्धदंड आहे, अर्धदंड आहे बघा. याच्यामध्ये थोडंसं गोल करून टाकतो त्याला. अर्धदंड, अर्ध अर्ध अर्ध. हे काय झालंय? स्वतंत्र दंड. स्वतंत्र दंडवाले आता 2 झालेत. 1 2. हा आपला गणपती बाप्पा लक्षात ठेवायचा, गणेशराव लक्षात ठेवायचे. आपोआप तुम्हाला 3 वर्ण हे स्वतंत्र दंड दिसतील. काय म्हणते सर गण आलंच नाही, येईन ना पुढे, ते उष्मेमध्ये येणारच आहेत, कारण आपल्याला 34चा अभ्यास करायचा आहे पूर्ण. झालं? हे बघा न आणि स्वतंत्र. या क च ट त, त वर्ग, त त त त. जिभेचा शेंडा बघा दाताला लागतंय. त त त त त त त त. चला हे झालं कोणते वर्ण? दंत्य वर्ण. मग लिहून काढायला त थ द ध न. दंडाचे प्रकार चला सांगा. हे कोणतं आहे? जोड दंड. हे बघा जोड झालं. इथं जोडदंड. इथं काय म्हणतील, वरून अर्ध दिसायलं, खालून अर्ध दिसायलं, हे होतं पूर्ण झालं. याचं इथं लिखाणने पाहायचं आहे आम्हाला, लक्षात ठेवा. जोडाक्षरामध्ये काय होईल? समजा आता तुम्हाला गाद्या म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं? हे गाद्या. तुम्हाला गद्य म्हणायचं असेल तर तुम्ही गद्य देखील म्हणू शकता बघा. गद्य. द्य द्य म्हणजे याचा अर्थ काय? हे द होतं आणि त्या द च्या खालचा दंड निघून गेला आणि ते असे झाले. आपण त्याला लगेच गोल गुटूम करून ठेवून दिलं. द्य चिन्हच आपल्याकडे सापडून गेलं मस्तपैकी झालं. पण त्याच्याकडे अर्धदंडच म्हणायचा त्याला, नाही तर अर्धा अर्धा एक करून ठेवता पुन्हा नाही तर तुटलेला आहे तो झाला. हा झाला परत कोडे जोडदंड. हा जोडदंड. यावे क च ट त आणि शेवटचा आता कोण प वर्ग. प म्हटलं की बघा बरं ओठांचा एकमेकांशी स्पर्श झाला की नाही बघा ना. प प फ ब भ म, प फ ब भ म. थोडीशी प्रॅक्टिस केली तर येऊन जाईल. प फ ब भ म. हे कोण झाले याच्यातील? प जोड. हे कोण झाले याच्यातील? मध्य. मध्यवाले सर 2 सापडले आपल्याला. क फ. म्हणजे यामध्ये आता आणखीन एक गोष्ट सापडली आम्हाला. कोणती? क फ. हे कोणते दंड झालेत? मध्य दंड असणारे 2 व्यंजन वर्ण आणि स्वतंत्र दंड असणारे व्यंजन वर्ण किती आपल्याकडे? 3 ग न श. मग हे कोण झाले याच्यामध्ये? अंत्यदंड. अंत्यदंड अंत्य यांनाच आपण जोडदंड देखील म्हणतो. मग आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आली ती म्हणजे 6वा क्रमांक कोणी? दंत, तालु किंवा वस्त यांचं उगमस्थान कसं होईल? चल याच्यामध्ये बघा च मध्ये य मिश्रित वाचा म्हटलं तर इथं आता च मध्ये ते अमिश्रित वाचा म्हणतात. आता च मध्ये मग तुम्हाला अ मी दाखवू शकत नाहीये पण ते अमिश्रित वाचा. चला याला वाचताना वाचन तसं करा. झालं. छ छ ज झ. मी जर पाय म्हणून लिहिला तर याच्यामध्ये अमिश्रित वाचलेलं आहे. झालं. यांची परत संख्या याच्यामध्ये मोजू नका नाहीतर इथं 25 होतील. हे 25 आणि 4 किती झाले त्याच्यामध्ये? 29 आणि परत हे 5 म्हणतील 34. तर इथं संपला सगळा कार्यक्रम तर नाही. मग आता यांचं उगमस्थान कसं झालं बघा बरं. आपण हे वाचलं असेल, हा शब्द वाचला त्या दिवशी बघा. याला चमचा वाचतात का? चमचा. चमचा. जिभेचा शेंडा बघा दाताच्या नंतरच्या भागाला लागला पाहिजे म्हणजे हा भाग आहे. म्हणजे ही तुमची जीभ आहे. ही जीभ इथे गेली पाहिजे ह्या भागाकडे. चमचा चमचा चमचा. याला वाचा. काय वाचता? जावई का जावई? जावई जावई. याला वाचा. काय वाचता? जमाव. जमाव नाही जमाव. जमाव. अरे त्यांच्यामध्ये. चला याला वाचा.
झाड 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 बघा, पावसाची चांगली झड लागली, झड झड, जिभेचा शेंडा समोर येतोय. मग यामध्ये एक दिसतंय सर च ज झ हे शब्दाच्या सुरुवातीला येत आहे सर, हे तालव्याला हा सुरुवातीला आलेला आढळत नाही. झालं म्हणजे हा येईन पण हा शब्दाच्या सुरुवातीला येणार नाहीये, तो शब्दाच्या मध्ये, तो पण अपूर्ण उच्चाराचा जोडाक्षरामध्ये येईल किंवा शब्दाच्या एखाद्या शेवटी येईल. आता हा शब्द वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वाचा, कसं वाचतात त्याला? उच्च उच्च उच्छवास उच्छवास उच्छवास. वास म्हणजे बघा उच्च, छ म्हणताना बघा जिभेचा शेंडा समोर आहे बघा, उच्छवास उच्छवास. झालं, अपूर्ण उच्चाराचा तो आवश्यक आहे, त्यावेळेलाच ते होईल, अन्यथा होणार नाही. झालं, हा एक शब्द आहे बघा बरं. शब्दच अवघड आहे सर ते वाचायला, कसं वाचणार मी? शिरच्छ्री 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 श्री 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 म्हणताना जिभेचा शेंडा कुठे येतो? समोर येतोय. ठीक आहे, एवढा स्क्रीनशॉट एवढा काढून घ्या तुम्ही, आणखी पुढे आपण निघूया. वर्णमालेमध्ये बघा बरं, कठोर व्यंजने जी आहेत त्या कठोर व्यंजनांना आणखीन एक नाव मिळाले, ते म्हणजे अघोष वर्ण. अघोषलाच श्वास वर्ण देखील म्हणतात. अघोष म्हणजे यांचं जेव्हा उगम होईल त्यावेळेला कंठामध्ये स्वरतंतूंची कंपन निर्माण होतात. त्या मृदू व्यंजनांना बघा, अनुनासिक नाही, मृदू व्यंजनांना काय म्हटलेलं आहे? घोष वर्ण किंवा याला नाद वर्ण देखील म्हटलेलं आहे. यावेळेस नाद, काही जण याला अघोष याला सघोष असं देखील म्हणतात. चालतंय तसं म्हटलं तरी, म्हणजे इथं काय कंपन निर्माण होतील घोषमध्ये. झालं, मग परीक्षेला विचारतात खालीलपैकी अघोष नसलेला वर्ण ओळखा, घोष असलेला वर्ण ओळखा. काही जण पाठच करून जातात, ते म्हणते काय इकडचे काय अघोष आहे, इकडचे घोष आहे, इकडचे अघोष आहे, इकडचे घोष आहे. आणि मग परीक्षेमध्ये यातला एक येतो आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण होतो, पहिलं घोष होता का अघोष होता रे? तर मला वाटतं पहिले घोषच असन, कारण आपण नाही का ज्ञान अज्ञान, न्याय अन्याय, घोष अघोष. शाबास, छान आलं तुझं लक्षामध्ये आता अभ्यास. ठीक आहे, मग असा गोंधळ करून घेऊ नका, कारण हे उगम कसं होतं तर असा हा जो हात आहे आपला हळूवार इथं लावायचा, जोरात नाही दाबायचा, नाही तर गेला वर कायमचाच, आवाजच बंद. क ख ग घ ग घ बघा, ग घ म्हणताना आत ग घ, च छ ज झ, च छ ज झ, ट ठ ड ढ, त थ द ध, प फ ब भ व भ. ब भ अशी बोटी खाली येते बघा, यावेळेस म्हणताना काय होते, ही खाली येते आणि इथं कंपन जाणवतात. नाहीच काही तर कान घट्ट बंद करून यांचा उच्चार करा. आता आतला सुद्धा यांचं कनेक्शन असतं, ते ऐकू येईल शांत वातावरणामध्ये. प्रॅक्टिस आपण केलीच पाहिजे. झालं बघा, आता याच्यामध्ये स्पर्श व्यंजनातून आपण बाहेर निघतोय, व्यंजन वर्णातून आता पुढे आलोय, ते म्हणजे अर्धस्वराकडे. काही जण म्हणतील हे अर्धस्वर कोण आहेत? अर्धस्वर का म्हणायचं त्यांना? कारण यांचं उगमस्थान स्वरासारखंच आहे. हे सुद्धा स्वरासारखेच मृदू आहेत उच्चारामध्ये. यांची संख्या 4 आहेत. यांचा मुखामध्ये निर्मिती होते म्हणून त्याला अंतस्थ याला असं देखील लिहितात, किंवा विसर्गासहित सुद्धा त्यांचं लिखाण आहे अंतहस्त. कारण यांचं स्थान जे आहे ते स्पर्श व्यंजन आणि पुढे येणाऱ्या उष्मे व्यंजनाच्या मध्ये यांचं स्थान आहे मुखामध्ये. झालं, जीभ ज्या वेळेला अवयवाकडे वाटचाल करते त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या पोकळी निर्माण होत नाही, कुठेही घर्षण वगैरे होत नाही, हळूवार त्यातून हवा निघून जाते, म्हणून त्यांना आपण अर्धस्वर म्हटलेलं आहे. झालं बघा, यांचं उगमस्थान तुम्हाला कंठामध्ये कुठंही आढळणार नाही. झालं, कंठामध्ये कुठंच निर्माण होत नाहीत. मग हे कोण कोण आहेत बघा, य र ल व. यांच्या क्रमाला घेऊनच वाद चालू आहे काही जणांचा. काही म्हणतात नाही सर ते य र ल व नाहीये, ते य व र ल आहे.
यरलव नाही, ते यवरल आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर यांचं उगम कसं आहे बघा, य हे रस्व ई किंवा दीर्घ ई सारखं उगमस्थान आहे, यांचं रू सारखं आहे, यांचं लू सारखं आहे आणि यांचं ऊ सारखं थोडंफार मिळतं जुळतं उगमस्थान आहे. म्हणून आपण अ आ इ ई ओ ओ रू लू असा क्रम तुम्ही शब्दकोशामध्ये लावत असता आणि त्याच्यानुसार त्याचा क्रम लावला. मग तसं पाहता शब्दकोशामध्ये सुद्धा य व र ल असा क्रम नाही आहे, य र ल व असाच क्रम आहे. आजतागायत आम्ही असंच वाचलेला आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न परीक्षेत पडला होता की क्रम कोणता बरोबर आहे आणि त्यांचा पर्याय देताना चुकलं आणि तो प्रश्न तो रद्दच झाला. याचा अर्थ पेपर सेटर सुद्धा गोंधळात पडलेला होता. मग चला इथं काय आलं बघा, ई ईचं आणि यचं उगमस्थान सारखंच आहे बघा. तुम्ही ई ई म्हणा, ई ई ई ई बघा, जिभेच्या कडा पुढे गेल्या मागे गेल्या ताळूकडे. ई ई म्हणताना य म्हणा, ए ए या ए ए या ए ए या या या. बघा आपण जेव्हा इथे म्हणतो तेव्हा येथे असं म्हणता येतं, इथे येथे इथे येथे. याचा अर्थ तुम्हाला ई ईचं य करता येते. झालं. मग एक लक्ष ठेवायचं की स्वराचं रूपांतर अर्धस्वरात जर तुम्ही केलं तर त्याला यनादेश म्हणतात. काय झालंय बघा, स्वराचं रूपांतर तुम्ही अर्धस्वरात केले तर याला यनादेश म्हणतात. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न पडला. आणि हेच गोष्ट जर उलटी झाली तर यचे ई मध्ये रूपांतर झाले तर याला संप्रसारण म्हणतात. काय म्हणतात? संप्रसारण. तसं मी आता म्हटलं नाही की येथे म्हणायच्या ऐवजी इथे म्हणतायत ना काही जण. चला, ई ई उगमस्थान आहे म्हणजे याचं उगमस्थान तालव्य झालं. रू रू म्हण, रू म्हणतानाच र म्हण, रू र रू र र र र. पण रू मध्ये र मध्ये फरक आहे. र म्हणताना जिभेच्या आतमध्ये कंपन सुरू झालेली आहेत मुखामध्ये, म्हणून याला कंपित व्यंजन वर्ण देखील म्हणतात. आणि याचा दंडाचा प्रकार जर पाहिला त्याच्याकडे दंडच नाहीये बघा. काही म्हणते ना आडवा होता ना वर, नाही नाही, ही शिरोरेषा आहे. लक्षात ठेवा, तिथं प्रत्येकार्थ असणार आहे. झालं. याच्यामध्ये र हा दंड विरहित आहे, दंड नसणारा व्यंजन वर्ण आहे. रचं उगमस्थान काय झालेलं आहे? मूर्धन्य झालेलं आहे आणि कंपित व्यंजन वर्ण देखील आहे. य जर पाहिलं तर हे झालं अंत्यदंड असणार आहे. लू ल लू 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 ल बघा, जिभेच्या शेणात दाताला लागलंय म्हणून हे कोण झालं याच्यातील दंत्यवर्ण. आणि शेवटचं बघा, उ उ म्हटले होठ गोल झाले, दोन्ही ओठांचा आधार उ उ. पण खरंच व म्हणताना दोन्ही ओठाचा आधार घेतोय का आपण? बघा बरं, यरलव व असं म्हणतं का? यरलव यरलव व यरलव व यरलव व असं नाही म्हणते, यरलव यरलव. आता एवढी गोष्ट तुम्ही झूम करून बघायची, करता येत नाही ते जाऊ द्या. यरलव व व यरलव 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 व. खालचं होठ हे दाताला लागतं. यरलव यरलव म्हणजे होठ आणि वरचं काय झालं? दात. दात आणि ओठ, दंतष्ट. काय झालं? उगमस्थान. म्हणून परीक्षेमध्ये याचं उगमस्थान विचारलेलं आहे. काय झालेलं याचं उगमस्थान? दंतष्ट, ज्याला आपण लेबिओ डेंटल म्हणतो इंग्लिशमध्ये. दोन्ही ओठांचा आधार नाही, दात आणि ओठाचा आधार इथं घेतलेला आहे. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा भाग आपण उद्या परत कंटिन्यू करूया. हे परत लिखाण करूया लगेच आणि पटकन पुढचं घेऊया.